शरद पवार एक डाव खेळतात, पण ते हा डाव का खेळतात? पार्थ पवार आणि सुनेत्र पवारांवर याचा काय परिणाम होणार? दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण झालं तर काय होईल? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बुधवारी तब्बल 30 वर्षांनी शरद पवार विधान भवनामध्ये दाखल झाले. त्या अधिवेशनाच्या काळामध्ये विधान भवनात दाखल झाल्यानं त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. यावेळी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्याही जोरदार चर्चा झाल्या. तसेच शिंदेंच्याच दालनामध्ये शरद पवारांनी आपल्या आमदारांची बैठक घेतली होती आणि यामुळे आणखीनच चर्चा रंगू लागल्या. शरद पवार हे शांत बसणारे नेते नाहीत हे आपल्याला माहितीच असेल. त्यांचं वय झालं असलं तरी त्यांची बुद्धी थकलेली नाहीये. राजकारणाच्या पडद्यामागे शरद पवार हे नवा डाव रचतायत. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याचा ते प्रयत्न करतायत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. मग ते सत्तेत जाणार का? म्हणजेच एनडीए मध्ये विलीन होणार का? का ते काँग्रेसमध्ये विलीन होणार? कारण ते भाजप सोबत देखील बोलतायत आणि काँग्रेस सोबत देखील बोलतायत. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, ते एक स्टेटमेंट करतात की आता तरी कोणत्याही पक्षाला एनडीए मध्ये घेण्यासाठी कोणतीही जागा नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची भेट होते. हे सगळीकडे चालू असताना शरद पवार यावरती काहीच बोलत नाहीयेत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमचे खासदार किंवा आमदार कुठेही जाणार नाहीत. शरद पवार एक सेफ गेम खेळत आहेत, कारण की ते पार्थ पवार आणि सुनेत्र पवार या दोघांना वगळून दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण कसं करता येईल हा त्यांचा डाव आहे. याची सुरुवात कधी झाली तर तुम्हाला आठवत असेल, सुनील तटकरे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये सिल्वर ओकवरती गेले होते. का तर सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नाराजी नाट्य सुरू झालं होतं. तुम्हाला माहित असेलच, निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार झाला होता. मग तो सुनेत्र पवार यांच्याकडून पण गेला होता आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्याकडून पण गेला होता. खरं तर हा डाव इथूनच सुरू झाला होता. अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजेच सुनेत्र पवार ज्या गटाचं आता सध्या नेतृत्व करतायत त्या राष्ट्रवादीचे आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा सर्वच नाराज असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यांना आता प्रश्न पडलाय तो म्हणजे 2029 मध्ये सुनेत्रताईंचं नेतृत्व खरंच किती तग धरू शकेल? ही निवडणूक लढवली जाईल का? आणि जरी लढवली तरी जिंकून येणं हे फार अवघड दिसतंय. तसंच नाराज नेत्यांना पार्थ पवारांचा सामना करावा लागतोय. म्हणजे आता छगन भुजबळ असतील किंवा इतर बडे मंडळी यांना पार्थ पवारांचं नेतृत्व नकोय. पार्थ पवार या नेते मंडळींना ज्या प्रकारे आदेश देतात किंवा त्यांना विचारणा करतात हे त्यांना पटत नाहीये. पार्थ पवारांपेक्षा कितीतरी पटीनं हे नेते सिनियर आहेत, सिनियर नेते मंडळी आहेत. हे लक्षात घ्या. माध्यमांवरती ज्या बातम्या येत आहेत त्याच आधारावरती आपण हे सगळं विचार मांडतोय. सध्या खासदार फुटतायत ते का तर डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचं विधेयक हे मोदी सरकारला आणायचंय. त्या दृष्टीनेच ऑपरेशन टायगर राबवलं गेलं होतं. यामुळे शरद पवार गटाची चिंता आणखीन वाढली होती की आपले खासदार फुटणार. शरद पवारांकडे सध्या 8 खासदार आहेत, त्यात 5 खासदार हे कधीही फुटू शकतात अशी सध्या स्थिती आहे. शरद पवारांना याचीही जाणीव आहे. यामुळेच शरद पवार त्यांचा जो डाव आहे तो असा आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, पण यामध्ये एक अट आहे, ती म्हणजे यामध्ये पार्थ पवार आणि सुनेत्र पवार हे नसावेत. मुळामध्ये राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच आहे, पण अजित पवार शरद पवारांना सोडून गेले. मग त्यांना पक्ष, नाव, चिन्ह हे सगळं मिळालं. पण आता अजित पवार हयात नाहीयेत आणि ते जेव्हा होते तेव्हापासूनच खरं तर विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. अजित पवारांचं निधन झाल्यानं या सगळ्या चर्चांना ब्रेक लागला. शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी कमजोर होऊ देणार नाही, त्यामुळेच पडद्यामागनं ते अनेक पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली आहे. शरद पवार डाव रचतायत त्याची कारणं पाहूयात. पहिलं कारण, शरद पवारांसोबत आतापर्यंत साथ देणाऱ्या नेत्यांना न्याय देण्यासाठी त्यांना सत्तेत चांगली पदं मिळवून देण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. दुसरं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रवादी पक्षाची मुळं घट्ट करण्याचा प्रयत्न ते सध्या करतात. तिसरं
कारण आपल्या जवळच्या नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावणं. मग यामध्ये सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील आणि त्यानंतर मग इतर मंत्र्यांचाही यामध्ये विचार केला जाऊ शकतो. चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे केवळ मराठा मतांवरती विसंबून न राहता इतरही महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य हे शरद पवारांना द्यायचे. त्यामुळे छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची गरज पवारांनी चांगलीच ओळखून त्यांच्यासोबतच्या बैठकी आता सध्या सुरू झालेल्या आहेत. या सगळ्यांमध्ये शरद पवार आणि शिंदेची भेट म्हणजे जर शिंदेसोबत शरद पवार आले तर फडणवीस यांना शह बसू शकतो. त्यांचा राज्यामध्ये जो एक हाती होल्ड आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच म्हटलंय, सध्या एनडीए मध्ये कोणताही नवीन पक्ष येणार नाहीये. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष एनडीए मध्ये राहतील. एकूणच काय तर शरद पवार आणि एकनाथ शिंदेच्या भेटीमुळे पुढच्या काळामध्ये कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.